शेतकरी बंधूंनो नमस्कार। आज आपण सोयाबीन पिकाची उत्पादकता वाढीसाठी यशस्वी पेरणीच्या अष्टसूत्री विषयी जाणून घेऊया। सूत्र पहिले, घरी राखून ठेवलेल्या सोयाबीन बियाण्याची स्पायरल सेपरेटरने प्रतवारी करून घ्यावी। सूत्र दुसरे, प्रतवारी केलेल्या बियाण्याची घरगुती पद्धतीने उगवण क्षमता तपासून घ्यावी। उगवण क्षमता 70% किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास शिफारसीनुसार हेक्टरी 65 ते 75 किलो बियाणे पेरणीकरिता वापरावे। प्रतवारी करूनही उगवण क्षमता 60% पेक्षा कमी असल्यास असे सोयाबीन बियाणे म्हणून पेरणीकरिता वापरू नये। सूत्र तिसरे, बीज प्रक्रिया करून पेरणी केल्यामुळे रोपांची उगवण चांगली होते, पिकाची जोमदार वाढ होते व कीड रोगांपासून पिकाचे संरक्षण होते। जैविक बीज प्रक्रिया केल्यामुळे द्विदल पिकांच्या मुळावरील गाठींमुळे हवेतील नत्र स्थिरीकरण होते, तसेच स्फुरद पिकास मुळाद्वारे घेण्याची स्थितीत उपलब्ध करून देते। रासायनिक बीज प्रक्रिया, कार्बोक्झिन 37.5% 3 ग्रॅम अधिक थायरम 3 ग्रॅम प्रति किलो बियाण्यास लावावे। जैविक बीज प्रक्रिया, 25 ग्रॅम किंवा 6 मिली रायझोबियम अधिक 25 ग्रॅम किंवा 6 मिली पीएसबी व ट्रायकोडर्मा 5 ग्रॅम किंवा 6 मिली पेरणीपूर्वी 2 तास अगोदर लावून बियाणे सावलीत सुकवून पेरणी करावी। सूत्र चौथे, शक्यतो 10 वर्षाच्या आत प्रसारित वाणांची निवड करावी। सूत्र पाचवे, बैलाच्या सहाय्याने पेरणी, बीबीएफ यंत्राच्या सहाय्याने पेरणी। आंतरपीक पद्धतीमध्ये तूर बियाणे वरंब्यावर टोकन पद्धतीने लागवड केल्यास तूर उधळण्याचे प्रमाण कमी होऊन मर्यादित रोपसंख्या राखल्याने उत्पादनात दुपटीने वाढ होते। पट्टापेर पद्धतीने तूर अधिक सोयाबीन 4:1 पेरणी करताना 4 तास सोयाबीन, 5वे तास मोकळे, 6वे तास तुरीचे, 7वे तास मोकळे सोडावे व डवऱ्याच्या पहिल्या फेऱ्याच्या वेळेस खाली सोडलेल्या तासात गाळ काढून घ्यावे। सलग सोयाबीन पेरणीच्या बाबतीत 6व्या तासानंतरचे 7वे तास मोकळे सोडावे व मोकळ्या सोडलेल्या तासात गाळ काढून घ्यावे। साध्या 7 दाती पेरणी यंत्राच्या सहाय्याने पट्टापेर पद्धतीने पेरणी करणे सहज शक्य आहे। सूत्र 6वे, पेरणीपूर्वी पेरणी यंत्राच्या नळ्या योग्य प्रकारे जोडणी करून घ्यावी। पेरणी यंत्राचे फण सारख्या खोलीवर लागण्याकरिता समपातळी करून घ्यावे। पेरणी करत असताना बियाणे 3 ते 5 सेंटीमीटर खोलीवर पडत असल्याची खात्री करावी। रासायनिक खत खालच्या बाजूला व त्यावर 5 सेंटीमीटर अंतरावर बियाणे पेरणी होत असल्याची खात्री करावी। रात्रीच्या वेळी पेरणी करू नये। सूत्र 7वे, सोयाबीन पिकाकरिता जमीन आरोग्य पत्रिकेत दिलेल्या शिफारशीनुसार खते दिल्यास योग्य प्रकारे खत व्यवस्थापन होऊन खतावर होणाऱ्या अवास्तव खर्चात बचत होईल। सोयाबीन पिकाकरिता प्रति एकर खालीलप्रमाणे शिफारशीनुसार खते द्यावी। सोयाबीनचे शेतात एकरी 15 ते 20 पक्षी थांबे लावावे। रसशोषक किडींच्या नियंत्रणासाठी पीक पेरणीच्या 3 ते 4 आठवड्यानंतर एकरी 20 ते 25 पिवळे चिकट सापळे लावावे।
कीड नियंत्रणासाठी पेरणीनंतर 5 ते 6 आठवड्याने 5% निंबोळी अर्काची पहिली फवारणी करावी. सोयाबीन पिकावरील किडींचा संभाव्य प्रादुर्भाव ओळखण्याकरिता एकरी 5 ते 10 कामगंध सापळे लावावे. किडींनी आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यावरच शिफारसीनुसार रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी. सूत्र 8 पेरणीनंतर लगेचच फ्लुमिऑक्झिन 50% SC 5 मिली प्रति 10 लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी किंवा पेरणीनंतर 15 ते 20 दिवसादरम्यान इमॅझिथायपर 20 मिली प्रति 10 लिटर पाणी किंवा क्युझॅलोपॉप पी इथाइल 5% EC 20 मिली प्रति 10 लिटर पाणी यापैकी कोणत्याही एका तणनाशकाची फवारणी नॅपसॅक पंपाद्वारेच करावी. तणनाशकाच्या फवारणीकरिता गढूळ पाणी वापरू नये. फवारणी करत असताना जमिनीत पुरेसा ओलावा असणे आवश्यक आहे. अष्टसूत्रीची धरूया कास, उत्पादनात वाढ होईल हमखास.